थोडस ताट बसलं तर बरं होईल. जरा शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, तुमच्यापेक्षा घाई आम्हाला पण आहे, बरोबर ना? जे जे खुर्चीला चिटकून बसलेत ना, म्हणजे माझ्याकडे आणि मी बघण्यामध्ये ती शेवटला बसवतात, बरोबर ना? आपला शेवटचा दिवस आहे का? थोडस ताट बसूया. तुम्ही बसलेले आहात आणि खऱ्या अर्थाने 15 ते 20 मिनिटासाठी उत्सुक आहे, ते मला कसं समजणार? धन्यवाद मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर दिवस आहे. मी उपस्थित असलेल्या सर्व सजीव बांधवांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आईचा दिवस आहे, बरोबर आहे का? आज मदर्स डे आहे ना, बरोबर आहे ना? मला सांगा, खऱ्या अर्थाने जिनं आपल्याला हे सजीव सृष्टी दाखवली, तिचं अभिनंदन आपण कसं करणार आहोत? या टाळ्या तर मी 4 वर्षापासून वाजवून घेतोय, बरोबर ना? खरंच आपण आईचं स्वागत जर असं केलं, बरोबर ना, तरी चांगलं आहे का? बरोबर आहे? कसं आहे? टाळी कशी वाजली पाहिजे मित्रांनो? मी गेल्या 40 मिनिटापासून बघतोय तुम्हाला, बरोबर ना? मला एकच सांगायचंय मित्रांनो, आम्ही टाळी वाजवून घेतलो, टाळी वाजवायला लावली, टाळी वाजवली मित्रांनो, त्याचे परिवर्तन आमच्या लाईफ मध्ये झालेले आहे. त्याच्यामुळे टाळी वाजवायला कधी कंजूसी करायची, कधीच करायची नाही मित्रांनो. हे फुकट आहे ना, याला पैसे आहेत का? जिथं पैसे आहे तिथं आपण पैसे देऊन जातो की नाही जातो, बरोबर ना? पण आनंद घेता आला पाहिजे मित्रांनो. खऱ्या अर्थानं 4 वर्षापूर्वी मलाही टाळी वाजवायची लाज वाटत होती, म्हणजे टाळी वाजव म्हणले की राग येत होता, बरोबर ना? आज काही लोकांना येत असेल मित्रांनो, पण टाळी वाजवण्याचे फायदे आहेत. आयुष्यामध्ये मरेपर्यंत कधी पण झटका येणार नाही, बरोबर ना? आणि जरी आला तर 41,000 रुपयाला एक इंजेक्शन आहे, गॅरंटी. मग टाळी कशी झाली पाहिजे बरं आपल्या आईसाठी? एकदा मनापासून जोरदार काय झाली पाहिजे मित्रांनो, जोरदार काय झाली पाहिजे. आणि तुम्हा सर्वांचं जोरदार टाळ्यामध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. गेल्या 4 वर्षांपासून आम्ही सुद्धा ज्या बॅनरला तुम्ही ऐकत आहात, हा बॅनर आम्ही ऐकत होतो. आमच्याही लाईफ मध्ये परिवर्तन झालं पाहिजे होतं. आम्ही ईश्वराला मागत होतो मित्रांनो. काम तर आम्ही करतच होतो. काम केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये पैसा येणार आहे, पैसा ही आपल्यासाठी महत्वाचा आहे, पैसा ही आपली गरज आहे. त्याच्याशिवाय आपण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर ज्या गरजा स्वप्नाच्या पूर्ती येत आहेत मित्रांनो, याला परिपूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. याच्यासाठी मात्र गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मार्केटमध्ये धडपड करत होतो मित्रांनो, मेहनत करत होतो. परंतु जी मला जे अपेक्षित आहे, मला जे पाहिजे ते काम मात्र मला मिळत नव्हतं मित्रांनो. परंतु जे गोष्ट आपण ईश्वराला अंतःकरणापासून मागतो ना, 100% मिळतं मित्रांनो. आणि 100% मिळवण्यासाठी तुमच्याही आयुष्यामध्ये कोरोना सारखा एक व्हायरस आला असेल, त्या व्हायरस मुळे अख्खं जग घरामध्ये बंद होतं. तुमच्याकडे पण होतं का? होतं की नव्हतं? बरोबर ना? होतं ना ग. सगळे लोक घरामध्ये बंद होती ना मित्रांनो. त्याच काळामध्ये आमचा नव्याने जन्म झाला आणि आमच्या हातामध्ये आपल्या स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आमच्या आयुष्यामध्ये मला देवासमान, देवापेक्षा श्रेष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांना मी माझ्या आई वडिलांनंतर पहिलं स्थान देतो मित्रांनो, असे माझे ग्रेट अँड ग्रेट महागुरु, आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे या मायकच्या लायकीचं मी बनलो, या स्टेजच्या लायकीचं बनलो मित्रांनो. मार्केटमध्ये माझ्या नावाची चर्चा होत गेली आणि चर्चेच्या स्वरूपामध्ये आज मार्केटमध्ये माझं अस्तित्व उभं आहे. असे माझे ग्रेट अँड ग्रेट नॉलेजेबल पर्सनॅलिटी मित्रांनो. एनटीसी प्लस स्टार पर्ल एक्झिक्युटिव्ह निजाम शेख सरांसाठी एकदा मनापासून वाजवायचं असेल तर जोरदार स्वागत झालं पाहिजे मित्रांनो. आदरणीय निजाम शेख सरांचं, त्यांच्यामुळे मी या स्टेजवरती उभा आहे मित्रांनो. तुम्ही जो प्लॅन ऐकला मित्रांनो, अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्लॅन प्रेझेंटेशन, एक ॲडव्होकेट व्यक्तिमत्व मित्रांनो, एक जबरदस्त पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तीला मी पहिल्या दिवसांपासून बघतोय, अतिशय चांगल्या प्रकारचं, खूप चांगल्या पद्धतीनं काम करून त्या व्यक्तीला आम्ही पहिल्या दिवसापासून बघत होतो मित्रांनो. त्या व्यक्तीला सुद्धा MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड हे नाव पण घेता येत नव्हतं मित्रांनो. का? कारण कंपनी नवीन होती मित्रांनो. ज्या सानिध्यामध्ये आपण काम करत नाही तिथलं आपल्याला लवकर पाठ होत नाही, समजून घेता येत नाही मित्रांनो. पण त्या व्यक्तीला बघितलं मित्रांनो, आज त्यांचं जेव्हा प्लॅन प्रेझेंटेशन आणि प्रोडक्टच्या बाबतीमध्ये डिटेल्स जेव्हा ऐकले मित्रांनो, खरंच मी भावुक होऊन गेलो की या व्यक्तीजवळ एवढं ज्ञानाचा भांडार आहे की हा व्यक्ती आज मित्रांनो स्टेट टीम कोऑर्डिनेटर नॉट अ जोक मित्रांनो.
आज काही लोकांना वाटत असेल हे सहज होऊ शकतं, हे सहज होणारं काम नाही मित्रांनो. याच्यासाठी लागते ती इमानदारीनं मेहनत ज्या व्यक्तीमध्ये आहे. असे आरोग्य दत्ता बोरोळे सरांसाठी एकदा मनापासून जोरदार काय झाली पाहिजे मित्रांनो. त्या व्यक्तीमुळे आपल्याला ऐकायला भेटलं नाही मित्रांनो. आणि त्यांनी आपण ऐकलं तर काय ऐकलं मित्रांनो, महाभारतामधली इंडस्ट्री नाही ऐकली आपण. या जगामध्ये नंबर 1 ला जी इंडस्ट्री आहे, हजारो लाखो करोडो अब्जावधी लोकांचं आयुष्य ज्यानं बदलावलेलं आहे. आणि तोच एक हिस्सा, तोच एक किस्सा मित्रांनो, ज्या व्यक्तीनं मन लावून तुम्हाला सांगितलं. आम्ही सुद्धा हेच ऐकलेलं होतं, आम्ही सुद्धा समजून घेतलेलं होतं. तेव्हा आम्हाला वाटलं चला हे सगळे करू शकतात तर मी का करू शकत नाही, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये सुद्धा आला होता मित्रांनो. म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो. या सिस्टमला सोबत घेऊन आम्ही जेव्हा काम करतो, आज मदर्स डे आहे मित्रांनो. आज माझ्या या सिस्टम मध्ये जेव्हा माझं जे सर्टिफिकेट आहे ना, जे रँक होल्डर बनलेले आहेत, जे TC, ATC, DTC आहेत मित्रांनो. कारण वाघोलिया लातूर जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. मी आहे औसा तालुक्यामधला आणि माझे कागदपत्र जातात लातूर तालुक्यामधल्या वाघोलीला, तय्यब साहेब. आणि तिथं ते सर्टिफिकेट देण्यासाठी जो व्यक्ती मला फोन करत होता मित्रांनो, हा ऋषी गोगावकर, मला त्याच्या माध्यमातून भेटलेला एक व्यक्ती आहे मित्रांनो. त्या व्यक्तीला सर्टिफिकेट देण्यासाठी तो माझ्याकडे येत होता मित्रांनो. मी त्याला सांगायचं की जवळच्या गावामध्ये तुम्ही सर्टिफिकेट द्या, भोसा म्हणून गाव आहे, मारुती जाधव सरांकडे दिले तरी चालेल मित्रांनो. त्या व्यक्तींची ओळख अशी झाली, त्या व्यक्तीने समजून घेतलं मित्रांनो, त्या व्यक्तीला विश्वास दिला. आज तू त्या ठिकाणी नोकरी करतोय, नो करिअर, आयुष्यभर जर काम केलास तुझा करिअर नाही घडणार मित्रा. मला जे सर्टिफिकेट तू मला दिलं होतं हेच सर्टिफिकेट तुला सुद्धा येऊ शकतं. फक्त हा प्लॅन, हे सिस्टम समजून घे. तो व्यक्ती आला मित्रांनो आणि माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला रँक भेटली, मला सर्टिफिकेट आले, तो आनंद मला झाला नाही मित्रांनो. ते सर्टिफिकेट पण कुठे आहेत मला माहिती नाही, पण ऋषी गोगावकर आज या MI लाईफस्टाईल मधला पहिली रँक अचीव केली मित्रांनो, डायनामिक इव्होल्यूशन मधली. आज ऋषी गोगावकर ईगल डिस्ट्रीब्युटर बनला मित्रांनो. याच्यापेक्षा मला मोठा आनंद नाही. आणि त्याचा सत्कार करत असताना त्याची जन्मदाती आई जर येऊन आज मदर्स डेच्या निमित्ताने आशीर्वाद रूपी सत्कार देत असेल तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काय लागते मित्रांनो, बरोबर ना. आज खऱ्या अर्थाने तो एक आनंद आहे. जी महिला मित्रांनो गेल्या 3.5-4 वर्षांपासून आमच्या संपर्कामध्ये आल्या, काम केलं मित्रांनो. परिस्थितीला अगोदर नाजूक परिस्थिती होती, पण आता चांगली परिस्थिती आहे. माझं कुटुंब सुधारलं पाहिजे म्हणून आज सुनीता जोरे मॅडम सुद्धा ईगल डिस्ट्रीब्युटर बनलेले आहेत. आमचे मोरे सर सुद्धा ईगल डिस्ट्रीब्युटर बनलेले आहेत मित्रांनो. तुम्ही बनू शकता जे नवीन व्यक्ती आलेले आहेत मित्रांनो. या सिस्टमला फॉलो करत असताना हा फॅमिली बिझनेस आहे. आपण एका कुटुंबाला सोबत घेऊन हा व्यवसाय करू शकतो. मारुती जाधव सरांना गेल्या 1 वर्षांपासून आम्ही सोबत घेऊन काम केलं मित्रांनो. त्यांनी त्यांच्या अर्धांगिनीला सोबत घेतलं. आनंद काय वाटतो मित्रांनो, आयुष्य निघून गेलं असतं परंतु आयुष्यामध्ये हे सुद्धा माझ्यासोबत विमानाने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यांनीच नाही, यांच्या अर्धांगिनीने सुद्धा 2 वेळेस विमानात बसण्याचा चान्स त्यांना भेटला मित्रांनो. त्यांनी समजून घेतलं आणि ते सुद्धा आजच्या सिस्टमच्या माध्यमातून टायगर डिस्ट्रीब्युटर बनले मित्रांनो. मनापासून त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काही झाली पाहिजे मित्रांनो. त्यांनी आज गाडी घेतली मित्रांनो. त्यांचे पण मिस्टर आदरणीय गोविंदजी टोलके सर यांनी सुद्धा आपल्या अर्धांगिनीला सुरुवातीला देत नव्हते, ते त्रास देत होते, ते उशीर झाला तर त्यांना बोलत होते मित्रांनो. फील्डवर निघाला तर 1 तासामध्ये 61 वेळेस भांडण व्हायचं. किती वेळेस? 1 तासामध्ये म्हणजे एवढे भांडणं राहायचे, ती मिटवायला आपण जायचं, बरोबर ना. परंतु मला आनंद वाटतो मित्रांनो, खऱ्या अर्थानं तोही व्यक्ती मित्रांनो आज कामामध्ये आहे आणि या काम करत असताना त्यांनी सुद्धा 1,50,000 बिझनेस व्हॅल्यू ORG1 मध्ये आणि 1,50,000 बिझनेस व्हॅल्यू ORG2 मध्ये बनवले मित्रांनो. आदरणीय गोविंद टोलके सर सुद्धा टायगर डिस्ट्रीब्युटर बनले मित्रांनो. ही ताकद या सिस्टमची आहे मित्रांनो. म्हणून आपण सर्वांनी हे मनावर लावून घेतलं पाहिजे मित्रांनो. ज्यांनी भरोसा नाही ठेवला, ज्यांनी आत्मविश्वास ठेवून कामाला सुरुवात केली, असे पांडुरंग आव्हाड सुद्धा मित्रांनो आज या सिस्टमच्या माध्यमातून अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. मोबाईल मधला किडा आहे मित्रांनो, पण कधी कधी किडा पण डोक्यामध्ये जातो, पण त्याला बाजूला ठेवून त्यांनी सुद्धा या सिस्टमला फॉलो केलं मित्रांनो. खरंच चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा ईश्वरी रूपी नाव आहे, पण ते कामामध्ये सुद्धा आज ना उद्या दाखवतील हा विश्वास मला आहे. तेही टायगर डिस्ट्रीब्युटर बनले, त्यांचंही अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. बघा टाळी वाजवली पाहिजे, कावर वाजवली पाहिजे अगोदर ऐकून घ्या मित्रांनो. टाळी का वाजवली पाहिजे, त्याच्याशिवाय रँक झपाट्यानं बदलत नाहीयेत मित्रांनो, हे ध्यानात घ्या. इतरांसाठी जर प्रोत्साहन दिलं तर ईश्वर आपल्याला 1000 लोक प्रोत्साहन देणारे मार्केटमध्ये उभे करतो, नाहीतर कोणी पण करत नाही मित्रांनो. आलाच ना समोर जा म्हणतो, जसं आपण काही लोकांना म्हणतो बघा,
त्याने समोर आले की पुढे चल म्हणतो त्याला, बरोबर ना? नाही, अशी परिस्थिती होते मित्रांनो. परंतु हा एक बिझनेस आहे, त्या बिझनेसला ज्यानं बिझनेस म्हणून समजून घेतलं त्यांच्यासाठी एक संधी आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो, ज्या व्यक्तीने मित्रांनो मला खरंच आनंद वाटतो, डॉक्टर मोजने सर एक डॉक्टरी पेशा व्यक्तिमत्व, कोतलशिवनी मोठं गाव आहे, ते करत असताना सुद्धा त्यांनी काम केलं आणि आम्ही एक ड्रॉ सिस्टम एक ऑफर लावलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी युनिकॉर्न नावाची गाडी घेतली मित्रांनो. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं पाहिजे. काम खूप चांगलं आहे मित्रांनो त्याही व्यक्तींचं, एकही आठवडा बदल यांचा जात नाही, हा खरा आनंद आहे मित्रांनो. परंतु किशोर वनवे सर आणि सुमन वनवे मॅडम, मला माहिती आहे मित्रांनो यांच्या घरापर्यंत मी पोहोचलेला व्यक्ती आहे, त्यांनी पण विश्वास नाही ठेवला होता. आनंद जेवढा होतो ना मित्रांनो, जेवढा आपल्या एखाद्या मुलानं जर एखादं चांगलं काम केलं, आम्ही मागे लागायचे मित्रांनो, गाडी घ्या गाडी घ्या. स्वप्न माझं असं होतं आणि आहे की येणाऱ्या 15 ऑगस्टला तो व्यक्ती एसटीसी म्हणून स्टेजवर जाईल, परंतु टू व्हीलर गाडीवरती नाही, 4 व्हीलर गाडीची पात्रता आहे मित्रांनो. लाखो रुपयाचे इन्कम आहे. गेल्या आठवड्यामध्ये मला वाटते 15-16 हजार रुपये आठवडा इन्कम आहे मित्रांनो. आठवडा इन्कम आहे. एक शेतकरी व्यक्तिमत्व, वैतागलेला व्यक्ती मित्रांनो, सकाळी 4 ला उठून बाजारामध्ये जायचं, दुपारी 2 ला वापस यायचं, जेवण करायचं आणि शेतामध्ये काम करायचं. त्या व्यक्तीला उचलून या सिस्टमची ताकद आहे मित्रांनो, माय लाईफची ताकद आहे. त्यांना सुद्धा एक सुंदर अशी होंडा ऍक्टिवा त्यांनी गाडीला घेऊन सुरुवात केली मित्रांनो, त्यांचंही अभिनंदन करतो. जी महिला मित्रांनो माहेरला जाताना बॅग मोठी भरून जाते, खरं आहे का बरोबर आहे? बरोबर ना? बरोबर आहे, खरं आहे. एकदा मनापासून जोरदार टाळी तुमच्यासाठी झाली पाहिजे मित्रांनो. मी जेव्हा फील्डवर त्यांना बघायचं ना, तर मोठ्या 2 बॅग, एक पर्स आणि एक मोठी बॅग घेऊन ही महिला फील्डवर कामाला जायची मित्रांनो. 7 वाजता पण कामाला जायचे. काही लोक कारण सांगतात मित्रांनो, ज्याला गरज आहे ना त्याला कारण नाही दिसत मित्रांनो, त्याला चान्स दिसतो, त्याला संधी दिसते मित्रांनो. आज 2 किलोमीटर गाव आहे मित्रांनो. दुसऱ्याच्या गाडीवर बसल्यावर मालक काय म्हणत असतील आपले, मग त्यांचे सुद्धा म्हणतच असतील ना, बरोबर ना मित्रांनो? ही माऊली उशीर जरी चालत झाला तरी पण चालत घरापर्यंत जायची पूजा मॅडम, आणि लवकर जरी जायचं असेल हे ओझं घेऊन ती माऊली दुसऱ्याच्या घरामध्ये जायची. मी म्हणलं ताई असं नाही, आपल्याला बदलावं लागेल, आपल्यामध्ये जे बदल आहे हे झालं पाहिजे. त्यांनी 4 ते 5 महिने काम केलं मित्रांनो. स्वतः टीम कॉर्डिनेटर बनल्या. येणाऱ्या काही दिवसामध्ये न्यू ब्रँड एरिया टीम कॉर्डिनेटर बनतात, त्यांचे मालक टीम कॉर्डिनेटर बनतात. पण मला आनंद एक वाटतो, त्यांनी मारुती सुझुकीची ऍक्सेस गाडी कालच खरेदी केली मित्रांनो. या व्हायच्या बाहेर आहे मित्रांनो ती गाडी, बरोबर ना? सांगण्याचा उद्देश एकच आहे, इथं आलेला नवीन व्यक्ती करू शकतो. फक्त नाटक नाही केल्यावर काय होत नाही मित्रांनो. आपण आजारी पडलो ना तर आपल्या घरातले लोक 1-2 लाख रुपये दवाखान्याची भरती करतील, हे खरं आहे का बरोबर आहे? पण जेव्हा स्वप्न रंगवायचं आहे, करिअर घडवायचं आहे, मुलाबाळांचं मित्रांनो आपलं नाही, तरी सुद्धा माणसं काही व्यक्ती नाटक करतात, कानाडोळा करतात. असं करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो. परंतु ह्या सिस्टमला काळी आई वाचली पाहिजे, माय वाचली पाहिजे. हजारो लाखो लोकांच्या तोंडामध्ये जे केमिकल जाते, हजारो आजार आपल्या मार्केटमध्ये आहेत मित्रांनो, आजाराला बळी पडतात, पैसा दवाखान्यामध्ये जातो. ज्याचा पेशंट सिरियस आहे, दवाखान्यामध्ये आहे, त्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. आपल्या घरामध्ये कुणी नाही म्हणून आपण तेवढी जाणीव ठेवत नाही मित्रांनो. पण एक वसा घेऊन एक चांगलं काम करण्यासाठी माझं आयुष्य गेले, पण माझा मुलगा घडला पाहिजे, तिच्यानी ब्रीद वाक्य डोक्यामध्ये घातलं, आपल्या मुलाला सपोर्ट केला मित्रांनो. क्षणाचाही विलंब न लावता काळी माय वाचली पाहिजे, आणि माय वाचवण्यासाठी मी खालीचा वाटा उचलला पाहिजे, असं योगदान जर व्यक्तीने दिले मित्रांनो.